राजाला दान मागितलं विश्वामित्राने. दान राजाने होकार दिला. विश्वामित्राने मागितलं तुझं राज्य मला पाहिजे. राजाने देऊन टाकलं स्वप्नात. बाबूराव बाबा स्वप्नात विश्वामित्राने राज्य मागितलं. राजाने स्वप्नात दिलं. सकाळी सकाळी विश्वामित्र महाराज राजाच्या घरी आले. जय हरी. राजाने जय हरी. राजा आठवण आहे ना तुला? काय झालं महाराज? रात्री स्वप्नामध्ये तू राज्य दिलंस मला. हो महाराज माहित आहे. तू माहित आहे तर बसलास पुढच्या कशाला? उठ इथून. काय ताकद होती वा लोकांमध्ये. उठ म्हटल्याबरोबर दिलेलं स्वप्नात. आता साक्षीनं कोणाचे पैसे घेतलेले असलेले साक्षीदार असताना सुद्धा लोक देणार. कधी दिले म्हणाले. आणि या महाराजानं स्वप्नात दिलेलं राज्य प्रत्यक्षात सकाळी दिलं त्या महाराजाला. चला निघा म्हटल्याबरोबर. पण राजा दान देऊन भागत नाही. बघा शास्त्राचा बारकाव आहे, लक्षात ठेवा. कधी तुम्हाला कोणी विचारलं तर लक्षात राहील. दान वेगळं दक्षिणा वेगळी असते. राजा दान दिलंस पण मी ब्राह्मण आहे, मला दक्षिणा पाहिजे. जाता जाता कोण म्हणाला? विश्वामित्र म्हणाला राज्य दान दिलंस पण दान नुसतं घेऊन चालणार नाही, ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. आणि ते 2.5 भार सोनं मला पाहिजे दक्षिणा म्हणून. राजाला सांगितलं काय हरकत नाही. सेवकाला आज्ञा केली. जा रे म्हणला सोनं घेऊन या. विश्वामित्राने थांबलं राजा. अरे राज्य दान दिल्यावर आता तुझी संपत्ती आहे का माझी संपत्ती आहे ती? मग ते तुझ्या भांडारामधलं सोनं तुला देता येणार नाही. स्वतः कमवून दे मला. मला माहित नाही 2-4 दिवसामध्ये मला माझं दान पाहिजे म्हणजे पाहिजे. तुला 4 दिवसाचा अवधी देतो राजा. कपडे काढून घेतले, अलंकार काढून घेतले आणि आणवाणी पायानं. काय लोक असतात याची, काय ताकद आहे याची. आणवाणी पायानं निघाले. कधीच घराच्या बाहेर न निघालेली सुकुमार अशी ती तारामती नावाची राणी आणवाणी पायानं निघाली. माग 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 लहान असणारा रविदास निघालाय. नगरातले लोक टपाटप त्याच्या डोळ्यातून अश्रू गळायत. काय राजा आहे, काय आपल्या शब्दाला राजाला जागलं. स्वप्नात दिलेलं राज्य पूर्ण करायला, दान पूर्ण करायला राजा लोक रडू लागले. विश्वामित्रानं सांगितलं राजा गावाच्या बाहेर जाशील, तुला सर्व लोक ओळखतात. समुद्र वलयांकित तुझं राज्य आहे राजा. कुठे जाऊन थांबशील, कोणाचे पैसे घेतील तर माझ्याशी गाठी तुझी. असा लांब निघून जा या बाउंड्रीच्या बाहेर माझ्या राज्याच्या. आणि आणवाणी पायानं तो राजा हरिश्चंद्र निघालाय. रोहिदासाला ताण लागली. सूर्याला सांगितलं विश्वामित्रानं असा ताप इतकं गरमी कर, इतका ताप. सूर्य 12 कळ्याने तापलाय. आणवाणी पायानं नवरा बायको लेकरू निघाले. उन्हाळ्याचे दिवस, डोक्यावर सूर्य आलेला आणि त्या बारक्या लेकराला ताण लागली. त्या विश्वामित्रानं पाणी सुद्धा मिळून दिलं नाही. आपल्या सत्वाला जागणारे लोक या वंशात झाले. राजा परीक्षित राजाला सांगायले सुखदेव महाराज असे लोक जन्मले तेव्हा राम जन्मतात कुळात. असे लोक यावे लागतात. आणवाणी पायानं काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर आता 4 दिवसाचा अवधी दिला होता विश्वामित्रानं. माझे 2.5 भार सोनं मला पाहिजे. पूर्वीच्या काळात माणसाचा बाजार भरत होता. माणसं विकायचा, जनावरांचा आता भरत असत. पूर्वीच्या काळात माणसं विकल्या जात होती. त्या बाजारामध्ये तारामतीला उभं केलं राजानं. स्वतः उभं राहिलाय. तारामतीच्या बाजूला रोहिदास उभा आहे. राजाने 1 भार किंमत लावली आपली. तारामतीची 1 भार. आणि त्या बाजारामध्ये उभं राहिले. तारामतीच्या डोळ्यातून अश्रू टपकायत. मालक कधीच आणवाणी पायाचे निघाल नाहीत. कधी जीवनात तुम्ही दुःख भोगलं नाही. आज बाजारमध्ये इकायला उभं राहिलाय. टप 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 डोळ्यातून अश्रू गळायत.
राजा तारामतीकडे पाहिलाय. तारामतीकडे पाहून राजाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू गळाले. कधी घराच्या बाहेर तारामती निघाली नव्हती. आज बाजारात उभं राहिली. कोण गिऱ्हाईक भेटेल, कोण विकत घेईल, चांगला माणूस असेल का वाईट असेल हे सुद्धा माहित नाही. एक ब्राह्मणाचं जोड पाहिलं. ब्राह्मणाचं, त्या ब्राह्मणाला स्वयंपाकाकरता बाई पाहिजे होती म्हणून त्या बाजारात ते विकत घेण्याकरता आले. त्या तारामतीला पाहिलं. त्या ब्राह्मणानं आपल्या बायकोला सांगितलं, अगं ही जी स्त्री उभं राहिली दिसती ना, ती सामान्य स्त्री नाही. या भूतलावर समुद्रामध्ये आहे तिच्या राजाचं राज्य होतं. त्या हरिश्चंद्र नावाच्या राजाची राणी तारामती. बघ बाजूला उभं राहिलेला राजा हरिश्चंद्र. म्हणून आपल्या घरी तिला नेऊन आपण बसून ठेवू. पण बाजारात कोण येईल, कोण कसं घेईल. मला वाटतंय आपलं जेवढं कमवलंय एक बार सोनं आपण एकत्र करावं. आपलं घर विकलं तर चाललं, भाव शेती विकू, पण या तारामतीला आपण घरी नेलं पाहिजे. त्या ब्राह्मणानं तारामतीला विकत घेतलं एक भार सोन्यावर. आणि विकायला घेऊन आला होता विश्वामित्र. एक भार म्हणला घेतलं, एक भार सोने विश्वामित्राने. राजा अजून 1.5 भार शिल्लक आहे तुझ्या. तारामती होती ती रडायला लागली, मालक मला ब्राह्मण कुटुंब भेटलं, काम लावलं तर काही हरकत नाही मालक, जेवायला तरी चांगलं भेटल ब्राह्मणाच्या घरचं. माझी सारखी चिंता होती की मला कोण घेते, कोणाच्या इथं जाईल मी, पण ब्राह्मणाच्या घरी जाते मालक, आनंदाचा 2 घास तरी मला खाता येईल, चांगला सात्विक घास. आता ते ब्राह्मण घेऊन तारामतीला निघाले. जड पावलानं चालली, हळूहळू चालली. ते ब्राह्मण समोर गेले. तारामती जड पावलानं चालत होती. त्या ब्राह्मणाने बायकोला विचारलं, का म्हणून चालत नाही तारामती, तिला दुःख होते का? तिला सांगावं आम्ही काही काम लावणार नाही तुला. तारामतीला त्या ब्राह्मणाच्या स्त्रीने विचारलं, बाई का म्हणून चालत नाही तुम्ही? तर तारामतीने सांगितलं, बाई माझा पोटाचा गोळा बाजारात उभा आहे. बाप स्वतःला इकून घेण्याकरता बाजारात उभा आहे आणि त्या लेकराला कोणी घेतलं नसल्यावर काय करू माय, म्हणून डोळ्यात आसू आले. आणि खळखळ तारामतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणून चालत नाही. आईच्या कोण्या पाय पाऊल चालल का असं पाहिलं. आपलं लेकरू बाजारात जर विकायला उभा असेल तर आई चालल का? हा मोठं देवाला प्रत्येक जागी जाता येणार नाही. म्हणून देवाने विचार केला, माझी उपस्थिती प्रत्येक घरात असावी, म्हणून देवाने आई निर्माण केली. ते आईचं हृदय होते. जड अंतकरणानं चालत नव्हती. त्या ब्राह्मणाची जी स्त्री होती त्या स्त्रीने आपल्या मालकाला सांगितलं, मालक हिचं लेकरू बाजारात उभं हो, म्हणून हिला चालणं होत नाही. त्या ब्राह्मणाने विचार केला, म्हणला अजून काही घरची संपत्ती विकूत आणि त्या अर्धा भार सोन्याला हिचा मुलगा सुद्धा आपणच घेऊ. पुन्हा गेले विश्वामित्राकडे आणि अर्धा भार सोनं देऊन त्या रोहिदासाला सुद्धा त्या ब्राह्मणाने घेतलंय. रोहिदास आणि तारामती ते ब्राह्मण घेऊन गेलेत आणि त्या बाजारामध्ये सत्वशील असणारा राजा स्वतःला विकून घेण्याकरता उभा राहिला. बाजार संपता संपता एक डोंबा होता. डोंब, त्या डोंब बाजारात आला. जसं आपण बाजार संपता संपता माळ खूप भेटते, खराब झालेलं ढिगलंच ढिगलं म्हणून जातो का नाही, ते म्हणलं आता हे थकलेले चुकलेले लोक कमी पैशात भेटतात म्हणून ते डोंब बाजार संपता संपता आला. आणि पाहत असताना राजाला पाहिलं. त्याची पत्नी संग होती. माया म्हणजे मालक हे काय करायचे, कवळ किरकळ काम केलेलं दिसना म्हणजे राजा होता ना. पण म्हणलं काहीतरी होईल का, पाणीच वाईल, चल घेऊ दे. आणि एका भाराला त्या डोंबानं राजा हरिश्चंद्राला घेतलं
अडीच बार सोनं कंप्लीट झालं. तारामतीचं एक बार, राजाचं एक बार, रोहिदासाचा अर्धा बार. ती दक्षिणा पूर्ण झाली. विश्वामित्र गेला आणि डोंब्याच्या घरी राजा हरिश्चंद्र पाणी वाहू लागले. हरिश्चंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र